नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाविद्यालयाच्या KTHM ई-लर्निंग या प्लॅटफॉर्मवर तुमचे सर्वांचे स्वागत। या आधीच्या लेक्चरमध्ये आपण प्रथम प्रकरणातील पैसा व वित्त या संकल्पनांचा सविस्तर अभ्यास केला। त्यामध्ये पैशांची कार्ये, वित्ताची गरज, वित्ताचे स्वरूप आणि वित्ताचे महत्त्व या घटकांवर चर्चा केली। आणि आज आपण वित्ताची कार्ये, वित्तीय व्यवस्थापन व वित्तीय व्यवस्थापनाची उद्दिष्टे यांचा अभ्यास करणार आहोत। चला तर मग बघूया वित्ताची कार्ये। तत्पूर्वी प्रत्येक व्यवसाय संघटनेची 4 महत्त्वाची कार्यक्षेत्रे असतात, ती म्हणजे उत्पादन, विपणन, वित्त आणि मानवी संसाधने। या विविध क्षेत्रांपैकी वित्त किंवा वित्त पुरवठा हे क्षेत्र कोणत्याही व्यवसायाच्या बाबतीत अथवा व्यावसायिक संघटनेच्या बाबतीत अत्यंत गुंतागुंतीची भूमिका बजावते, कारण वित्त हे प्रत्येक व्यावसायिक कृतीचा महत्त्वाचा पाया असतो। वित्ताच्या संदर्भात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांमुळे एखादी संघटना ही व्यवसायात प्रगती करू शकते किंवा व्यावसायिक दृष्टिकोनातून तिची पिछेहाट होऊ शकते। यामध्ये प्रथमतः वित्तीय कार्यांचे स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करूया। कोणत्याही व्यावसायिक संघटनेला अत्यंत कार्यक्षमतेने जर कार्यरत राहायचे असेल तर त्या संघटनेची पूर्वावश्यक गोष्ट म्हणजे त्या संघटनेला सातत्याने वित्त पुरवठा होणे गरजेचे असते। वित्तीय स्वरूपाची कार्ये ही व्यवसायाची मुख्य उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत असतात। वित्तीय कार्याचे स्वरूप आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करूया। यामध्ये 3 मुद्दे दिलेले आहेत। पहिला आहे निधी संकलन, दुसरा आहे व्यवसाय आणि कामकाजाचे सम्यक ज्ञान, तिसरा आहे निधी संकलन आणि वापर। यामधला पहिला जो मुद्दा आहे निधी संकलन, यामध्ये सांगितलं आहे की व्यवसायाच्या उद्दिष्टांच्या संदर्भात अत्यंत उपयुक्त अटींवर संस्थेसाठी निधी संकलित करणे हे वित्तीय कार्यातील महत्त्वाचे अंग आहे। अर्थात निधी संकलनाच्या कार्यात अनेक वेगवेगळ्या प्रक्रिया असतात, त्यामुळे हे कार्य क्लिष्ट स्वरूपाचे असते। जोखीम घेऊन भांडवल किंवा वित्त पुरवठा किंवा पतपुरवठा करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था आणि वित्त पुरवठा स्वीकारणारी कंपनी यातील सर्व हिशेब आणि कायदेशीर बाबी या कार्यात येतात। निधी संकलनाशी संबंधित सर्व संस्था, वित्तीय साधने आणि पद्धती यांचे ज्ञान या कार्यात आवश्यक असते। यानंतर दुसरा जो मुद्दा आहे व्यवसाय आणि कामकाजाचे सम्यक ज्ञान। सम्यक याचा अर्थ परिपूर्ण ज्ञान। दुसऱ्या दृष्टीने पाहिले तर यामध्ये व्यवसायाच्या प्रत्येक अंगाचा विचार ज्या कार्यातून करावा लागतो ते कार्य म्हणजे वित्त कार्य। व्यवसायातील प्रत्येक प्रक्रियेसाठी पैशाची आवश्यकता असतेच आणि प्रत्येक व्यवहारामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे निधीचा संबंध हा येतोच। म्हणून व्यवसायात ज्या गोष्टी समाविष्ट आहेत त्या सर्वच वित्त कार्यात होतात असेही आपल्याला म्हणता येईल। म्हणूनच वित्त पुरवठ्याची गरज समजून घेणे आणि कार्यक्षमपणे व सावधपणे निधी संकलन करणे यासाठी वित्तीय अधिकाऱ्याला व्यवसायाची पूर्ण माहिती हवी, तसेच कामकाजाच्या प्रत्येक प्रक्रियेबाबत जागरूकता हवी म्हणजेच व्यवसाय आणि कामकाजाचे सम्यक ज्ञान हे वित्तीय अधिकाऱ्याला असणे गरजेचे असते। त्यानंतर तिसरा मुद्दा आहे निधी संकलन आणि वापर। मित्रांनो, व्यवसायासाठी लागणाऱ्या निधीचे संकलन आणि वापर म्हणजेच वित्त कार्य असेही काही जण म्हणतात। वित्त अधिकाऱ्याचे कार्य केवळ निधीची व्यवस्था करणे किंवा पुरवठा करणे इथेच थांबत नाही,
पैशासाठी किंमत मोजावी लागते आणि पैसा अमर्यादित स्वरूपात कधीच उपलब्ध नसतो. विशिष्ट खर्च केल्यानंतर मिळणारा फायदा वापरलेल्या भांडवलाच्या खर्चापेक्षा जास्त आहे की नाही हे वित्तीय अधिकाऱ्यांना बघावेच लागते. नफ्याचा विचार करावा लागतो, पण शिवाय निधी ज्या व्यवसायात वापरला जातो त्यातील जोखीमही लक्षात घ्यावी लागते. निधी अनेक स्रोतातून जमा केला जाऊ शकतो. प्रत्येक स्रोतातून विशिष्ट फायदे तोटे असतात. या स्रोतांपैकी सर्वोत्तम स्रोत निवडणे ही वित्तीय अधिकाऱ्यांची जबाबदारी असते. अशा प्रकारे वित्तीय नियोजन, जमा होणारी रोख रक्कम आणि खर्च यांचा अंदाज करणे, निधी गोळा करणे, निधींचे योग्य वाटप करणे आणि त्या निधींचा योग्य वापर करणे व वित्त कार्यांवर नियंत्रण ठेवणे या सर्व गोष्टी वित्त व्यवसायात येतात. यानंतर वित्तीय कार्यांचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे वित्तीय कार्यांचे महत्त्व. मित्रांनो, आजच्या काळात कोणत्याही व्यवसायामध्ये उत्पादन आणि विपणन याप्रमाणे वित्त व्यवस्थापन हेही एक महत्त्वाचे कार्य आहे. खरे म्हणजे कार्यक्षम आणि प्रभावी वित्त व्यवस्थापन ही व्यवसायातील प्राथमिक गरज आहे. वित्तीय कार्याचे व्यावसायिक दृष्टिकोनातून महत्त्व आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करूया. त्यात 4 महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहे. त्यातला पहिला जो मुद्दा आहे व्यावसायिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे. मित्रांनो, प्रत्येक कॉर्पोरेट क्षेत्राचा एक अविभाज्य भाग म्हणून वित्त किंवा वित्त पुरवठ्याकडे पाहिले जाते. कोणत्याही व्यवसाय हा पर्याप्त वित्ताशिवाय सुरूच होऊ शकत नाही. अपेक्षित वित्ताची उपलब्धता करून घेणे हा कॉर्पोरेट क्षेत्रातील वित्तीय व्यवस्थापकाच्या समोरील महत्त्वाची समस्या असते. आर्थिक व्यवहारांची प्रसरणात्मक प्रणाली ही वित्त पुरवठ्याद्वारे पुढे नेली जाते. व्यवसाय पुढे चालवण्यासाठी वित्त पुरवठा हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे विस्तृत स्वरूपाचे कार्य. आधुनिक व्यवसायात जेव्हा आवश्यक तेव्हा व्यवसायाला वित्त पुरवठा उपलब्ध करून दिला जातो. वित्तीय कार्य हे व्यवसायाला होणाऱ्या निधी पुरवठ्यातील विस्तृत स्वरूपाचे कार्य आहे. या वित्तीय कार्यांमध्ये वित्तीय निर्णयन, गुंतवणूक निर्णयन, त्याचप्रमाणे लाभांश निर्णयन यांचा समावेश होतो. वित्तीय कार्य हे प्रामुख्याने आर्थिक स्थिती आणि निधीचा प्रभावी वापर यांच्याशी संबंधित असते. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे निधीचे अभिरक्षक. मित्रांनो, वित्तीय कार्य हे रोख रकमेचे व्यवस्थापन, निधी तरलतेची जपवणूक यांच्याशी संबंधित असते. वित्तीय कार्यांद्वारे निधीचे अभिरक्षण केले जाऊन वित्तीय नियोजन, निधी उभारणी आणि निधीचे प्रशासन यावरती अचूक मर्यादा घातल्या जातात. यामुळे उपलब्ध वित्ताचे रक्षण तर होतेच आणि उपलब्ध निधीचा मर्यादित स्वरूपात वापर देखील होतो. आणि शेवटचा मुद्दा आहे निधीचे संपादन आणि वाटप. वित्तीय कार्यांचा संबंध हा वित्तीय निर्णय प्रक्रियेशी प्रामुख्याने येतो. वित्तीय कार्य हे निधीची व्याप्ती व त्याचप्रमाणे निधीचा परिणामकारक व पर्याप्त वापर यांच्याशी संबंधित असते. म्हणजेच प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या याचा संबंध हा निधीचे संपादन त्याचप्रमाणे त्याचे वाटप याच्याशी सुद्धा असतो. यानंतर आपण वित्तीय व्यवस्थापन या संकल्पनेचा सविस्तर अभ्यास करूया. मित्रांनो, वित्तीय व्यवस्थापन ही एकूण व्यवसायाची व्यवस्थापनाची एक बाजू असते. विक्री व्यवस्थापन, संग्रहण व्यवस्थापन, कर्मचारी व्यवस्थापन, उत्पादन व्यवस्थापन यांच्या इतकेच वित्तीय व्यवस्थापनाला सुद्धा महत्त्व असते. वित्तीय व्यवस्थापन हा शब्दप्रयोग व्यवसायात विस्तृत अर्थाने वापरला जातो.
हा अर्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. व्यापक अर्थाने विचार करता वित्तीय व्यवस्थापन ही संकल्पना व्यवसायाच्या आर्थिक उभारणी व्यतिरिक्त अनेक गोष्टींना स्पर्श करते. त्यामध्ये व्यवसायासाठी पुरेशा प्रमाणात आर्थिक पाठबळ उभे करण्याबरोबरच आणखी काही गोष्टींचाही अंतर्भाव होतो. ते म्हणजे वित्तीय व्यवस्थापनाच्या अर्थामध्ये स्पष्ट होऊ शकते. व्यवसायाच्या आर्थिक गरजांचे अनुमान करणे, उपलब्ध निधींमार्फत विविध कार्यांचे निर्विघ्नपणे पार पाडावीत यासाठी सुयोग्य वाटप करणे, व्यवसायात विविध विभागात होणाऱ्या खर्चाचे नियमन आणि नियंत्रण करणे याचाही आर्थिक नियोजनात आणि आर्थिक व्यवस्थापनात समावेश होतो. मित्रांनो, वित्तपुरवठा वेळेवर उपलब्ध होणे, पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणे, भांडवल उभारणीचा खर्च विशिष्ट मर्यादेत राहणे यावर व्यवसायाची स्थापना, विस्तार, आधुनिकीकरण, स्थैर्य अशा सर्वच गोष्टी अवलंबून असतात. अन्यथा व्यवसाय नीटपणे चालवणे, आर्थिक देणी वेळच्या वेळी भागविली जाणे या गोष्टी सुद्धा अवघड बनत जातात. काही वेळी व्यवसायाची प्रतिष्ठा, नावलौकिकपणास लागतो तो आर्थिक अडचणींमुळेच. वित्तीय व्यवस्थापन असल्याखेरीज व्यवसायाचे प्रवर्तक, संस्थापक, सदस्य आपल्या कोणत्याही योजनांना मूर्त स्वरूप देऊ शकत नाहीत, ते केवळ वित्तीय आर्थिक अडचणींमुळे. वित्तीय व्यवस्थापन हे इतर कार्यांप्रमाणेच गाभा किंवा पायाभूत स्वरूपाचे कार्य आहे. विपणन व्यवस्थापन, खरेदी व्यवस्थापन, विक्री व्यवस्थापन यांच्या इतकेच वित्तीय व्यवस्थापन हे एक महत्त्वाचे कार्य आहे. यानंतर आपण काही अर्थतज्ञांच्या व्याख्या बघणार आहोत. त्यामध्ये चार्ल्स गस्टनबर्ग यांनी वित्तीय व्यवस्थापनाची व्याख्या केलेली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार वित्तीय कार्य हे व्यवसायाच्या विविध कार्यांना एकत्रित बांधणारे, परस्परांशी दुवा साधणारे कार्य आहे. दुसरी व्याख्या आहे ती म्हणजे गुथमन यांनी सांगितले आहे की वित्तीय अर्थकारण, वित्तीय व्यवस्थापन हे सर्वंकष स्वरूपाचे कार्य आहे. त्यात नियोजन, प्रशासन, नियंत्रण अशा सर्वच गोष्टींचा समावेश होतो. यानंतर आपण वित्तीय व्यवस्थापनाची उद्दिष्टे बघणार आहोत. या वित्तीय व्यवस्थापनाच्या उद्दिष्टांमध्ये अल्पकालीन आणि दीर्घकालीन अशा दोन प्रकारची उद्दिष्टे असतात. त्याविषयी विवेचन आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे करणार आहोत. अल्पकालीन उद्दिष्टांमध्ये 3 मुख्य उद्दिष्टे येतात. त्याचप्रमाणे दीर्घकालीन उद्दिष्टांमध्येही 3 उद्दिष्टे येतात. अल्पकालीन उद्दिष्टांमधले पहिले उद्दिष्ट म्हणजे भांडवल उभारणी करणे. आता संस्थेला एकूण पुरेसा भांडवल पुरवठा गरजेप्रमाणे उपलब्ध होईल या दृष्टीने भांडवल पुरवठ्याचे उद्दिष्ट ठरवावे लागते. व्यवसायांची आर्थिक गरज सतत वाढती असते. विकासाच्या आधुनिकीकरणाच्या योजना, सतत वाढत जाणारे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष खर्च यामुळे प्रत्येक वर्षी भांडवलाची गरज वाढतेच. वित्त व्यवस्थापकाला भांडवल उभारणी करावयाची हे ठरविताना मुख्य भूमिका पार पाडावी लागते. त्यानंतर दुसरं उद्दिष्ट आहे वित्तीय स्वरूपाची शिस्त निर्माण करणे. मित्रांनो, पुष्कळदा भांडवल पुरवठ्याची स्थिती, प्रमाण अनुकूल असूनही व्यवसाय किंवा उद्योग अपयशी ठरतात. उपलब्ध निधी योग्य कारणाकरिता वापरले जात नाहीत. यासाठी उपलब्ध भांडवल वापरण्यासंदर्भात शिस्त निर्मितीचे उद्दिष्ट असावे लागते. विविध विभागांना उपलब्ध केलेल्या रकमा त्यांनी कशा वापरावयाच्या, प्रसंगी वापरली पाहिजे, कधी वापरल्यात यांच्या लेखी सूचना काढल्या जातात. परिपत्रके तयार करून पाठवली जातात.
एकूण संघटनेत सर्व स्तरांवर कनिष्ठ पातळीपासून वरिष्ठ पातळीपर्यंत अधिकारी वर्गाला आर्थिक व्यवहारांसंबंधी विशिष्ट चौकट आखून दिली जाते. या चौकटीतून जाणे त्या अधिकाऱ्यांना बंधनकारक ठरविले जाते. तिसरं उद्दिष्ट आहे योग्य प्रकारे आर्थिक व्यवहारांच्या नोंदी. हे आणखी एक अल्पकालीन उद्दिष्ट समजले जाते. सर्व रोखीचे व्यवहार अधिकोष व्यवहार योग्य त्या नोंदणी पुस्तकातून नोंदविण्याचे काम वाटून दिले जाते. या नोंदी अचूक आणि नियमितपणे होतील याची दक्षता घ्यावी लागते. अचूक आणि नियमित नोंदणी करणे, तशाच त्या सक्षम अधिकाऱ्याकडून तपासणी करून घेणे, यामुळे वित्त व्यवस्थापक याची विश्वासार्हता संपादन करण्याचे उद्दिष्ट तो संपादन करू शकतो. त्यानंतर वित्तीय व्यवस्थापनाची दीर्घकालीन उद्दिष्टे. यामध्ये पहिला उद्दिष्ट आहे ते म्हणजे वित्तीय हितसंबंध जपणे. मित्रांनो, वित्त व्यवस्थापकाला आपल्या संस्थेचे वित्तीय हितसंबंध सुरक्षित राखण्याचे ध्येय मनाशी ठेवावे लागते. आवश्यक ते निधी निर्माण करताना तसेच निधीचा विनियोग करताना वित्तीय हितसंबंध जपणे याला पर्याय नसतो. मात्र म्हणून ते कायमस्वरूपी आणि दीर्घकालीन असे उद्दिष्ट मानले जाते. दुसरे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे नफा अधिकीकरणाचे उद्दिष्ट. यामध्ये उपलब्ध भांडवलाचा किफायतशीर उत्पादक वाटप हे उद्दिष्ट साकार करण्यास मदत करते. मात्र त्यासाठी वापरावयाच्या निधीची आखणी फार आधीपासून करावी लागते. नफा प्रमाणात वृद्धी घडून आणावयाची तर ते एकट्या व्यक्तीचे काम नसते. वित्त विभाग प्रमुखाला एक सूत्रीकरण करावे लागते की ज्यामुळे विविध खाते प्रमुख जे खर्च करतात, निधींचा विनियोग करतात, त्यात सुसूत्रता आणि परस्पर सामंजस्य राहील याची काळजी घेणं गरजेचं ठरते. त्यानंतर तिसरे उद्दिष्ट आहे कल्याणाचे उद्दिष्ट. यामध्ये दीर्घकालीन उद्दिष्ट यांचा समावेश होऊ शकतो. नफा ही केवळ व्यवसाय मालकांनी आनंद उपभोग घ्यावायची बाब नसते. नफा प्राप्तीत सर्वांचे कष्ट संघभावनांचा वाटा असतो. वित्त व्यवस्थापक हा पुष्कळदा वित्तीय असतो. एकूण नफा प्राप्तीत प्रत्येक व्यक्ती गटास योग्य वाटा मिळेल, नफ्याचे न्याय्य वाटप होईल आणि कंपनीबरोबरच सर्वांच्या कल्याणाचा विचार सल्लागार म्हणून त्याने करण्याची गरज असते. मित्रांनो, या संपूर्ण विवेचनावरून स्पष्ट होईल की मोठ्या आकारमानाच्या व्यवसायात प्रत्येक विभागच आपापल्या ठरवून दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे काम करीत असतो. वित्त व्यवस्थापनासमोरही काही उद्दिष्टे असतात. त्यामुळेच या विभागाच्या कार्याला सल्लागार दिशा आणि गती प्राप्त होत असते. तर आज आपण इथेच थांबूया. आज आपण वित्तीय कार्यांचे महत्त्व, त्याचे स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच वित्तीय व्यवस्थापन यांचा अर्थ, व्याख्या, वित्तीय व्यवस्थापनाची उद्दिष्टे यांचाही विचार आपण केला. यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये आपण वित्तीय व्यवस्थापकाची कार्ये, त्याचबरोबर आधुनिक संघटनेच्या वित्तीय गरजा या आपण अभ्यासणार आहोत. धन्यवाद.